नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला बातमी आहे पेट्रोल आणि डिझेलच्या दरासंदर्भातली. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलच्या दरात 89 पैशांनी वाढ झाली, तर डिझेलच्या दरात सुद्धा 85 पैशांनी वाढ झाली आहे. दरम्यान आता सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. तब्बल 2 वर्ष कोरोना संसर्गाशी कडवी झुंज दिल्यानंतर धारावीचा परिसर अखेर कोरोनामुक्त झाला. धारावीतील उपचाराधीन रुग्णांची संख्या आता 0 झाली आहे. गेल्या आठवड्याभरात धारावीत एकही नवीन कोरोना रुग्णाची नोंद झालेली नाही. पालिकेने केलेल्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे धारावीत कोरोनाला थोपवण्यात यश आलंय. मुंबईतल्या लोअर परेल रेल्वे स्थानकाबाहेरील उड्डाणपुलावरती पहिला गर्डर बसवण्याचं काम येत्या मे महिन्यामध्ये हाती घेतलं जाणार आहे. रेल्वे हद्दीत या पुलासाठी 16 गर्डर्स बसवण्यात येणार आहेत. ऑगस्ट 2022 मध्ये रेल्वे हद्दीतलं काम पूर्ण होईल अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली. पर्यटकांचा प्रतिसाद वाढताच बेस्ट उपक्रमानं पुरातन वारसा वास्तू सफर बस सेवा 17 मार्चपासून मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या सेवेला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. 8 दिवसात 345 पर्यटकांनी सफरीचा आनंद लुटला. मुंबईमध्ये 15 वर्षांखालील बालकांमधील क्षयरोगाचं प्रमाण मागील 5 वर्षात 60% 9%वरती गेलंय. यात प्रामुख्यानं 5 वर्षांवरील बालकांमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींमध्ये क्षयरोगाचं प्रमाण मोठ्या संख्येनं वाढत असल्याचं आढळलंय. 2021 मध्ये एकूण बाधितांमध्ये बालकांचं प्रमाण 9% वाढलंय. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक शहरांमधलं कमाल तापमानाचा पारा 41 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलाय. पुढील 2 दिवस दक्षिण कोकणात विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा अंदमान बेटाकडे सरकलाय. कोल्हापूरच्या अनेक भागात पावसानं या भागांना झोडपून काढलं. कोल्हापुरातील धरण क्षेत्र असलेल्या राधानगरी, गगनबावडासह शाहूवाडी परिसरामध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. शहर आणि परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली. दरम्यान अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ देखील उडाली. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानाच्या देखभालीसाठी पालिकेनं प्रथमच कंत्राटदार नेमण्याचा निर्णय घेतलाय. या मैदानाच्या देखभालीसाठी आता 3 वर्षांकरता कंत्राटदार नेमण्यात येणार आहे. स्थानिक रहिवाशांच्या समितीच्या देखरेखीखालीच ही कामं केली जाणार आहेत. नवी मुंबई पालिका मात्र यंदा 600 कोटी रुपयांचं लक्ष्य पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे. बुधवारपर्यंत 470 कोटी रुपये वसुली झाली आहे. येत्या 7 दिवसात 130 कोटी रुपयांची वसुली करण्याचा पालिकेचा मालमत्ता कर विभाग प्रयत्न करत आहे. गेल्या 10 वर्षांपासून उत्तर इथल्या घनकचरा प्रकल्पात 8.5 लाख मेट्रिक टन कचरा साचलाय आणि या कचऱ्यावरती बायो मायनिंग प्रक्रिया करण्याकरता पालिकेनं 40 कोटींचा अहवाल तयार केला. येत्या आठवड्याभरात यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. वसई विरार महानगरपालिकेच्या सन 2022-23 या वर्षाच्या अर्थसंकल्पाला प्रशासक आणि पालिका आयुक्त अनिल कुमार पवार यांनी फेरबदलांसह अंतिम मंजुरी दिली. पालिकेच्या बजेटमध्ये 22 कोटींची वाढ करण्यात आली. मागणीनुसार 16 कोटींच्या शिल्लकीत कपात करण्यात आली. उल्हासनगर कैलाश कॉलनीच्या मुख्य रस्त्यात असलेल्या प्रवेशद्वाराची दुरवस्था झाली आहे. लाखो रुपये खर्चून उल्हासनगर महापालिकेनं प्रवेशद्वार उभारलं होतं, मात्र त्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केलं जाते. त्यामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय हा व्हिडिओ पाहिल्यानंतर येतोय. समृद्ध वेगाने येणारी दुचाकी आणि तिच्या मागोमाग भरधाव वेगानं बस यामधून हा सायकलवरून येणारा मुलगा वाचलाय. नशीब बलवत्तर म्हणून हा मुलगा थोडक्यात बचावला. बेशिस्त ऑटो रिक्षा चालवणाऱ्यांकडून महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्यात आला. तसंच महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करत ऑटोमध्ये ओढलं गेलंय. भोसरी MIDC परिसरातली ही घटना आहे. पेट्रोलचे दर तर 111 रुपयांवरती गेले. त्यामुळे आता भिवंडीमध्ये पेट्रोलच्या चोरीला सुरुवात झाली आहे.
पेट्रोल चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. अँटी करप्शन ब्युरोचे अधिकारी असल्याचं सांगत पुण्यात सोनं खरेदीसाठी आलेल्या कामगाराचं अपहरण करून त्याच्याकडील 25 लाख रुपये लुटल्याची घटना 7 मार्च रोजी पुण्यामध्ये घडली होती. या प्रकरणी पुणे पोलिसांनी एका आंतरराज्य टोळीला जेरबंद केलं. नांदेड, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातून 5 जणांना अटक करण्यात आली. ठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत गावदेवी मैदानात उभारण्यात येणाऱ्या भूमिगत वाहनतळाचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे. वाहनतळ सुविधा लवकरच नागरिकांसाठी खुली होणार असल्याचं महापालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी सांगितलं. अंबरनाथमध्ये प्रकाश योजनेसाठी स्ट्रीट लाईट ऐवजी नुसते लोखंडी खांब लावण्यात आले. अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण बदलापूर महामार्गात हे अजब काम प्रशासनानं केलंय. गेल्या 6 महिन्यांपासून जास्त काळ अनेक ठिकाणी फक्त लोखंडी खांबच दिसत आहेत. दरम्यान स्ट्रीट लाईट सुरू नसल्यामुळे वाहन चालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. नेहमीच या ठिकाणी वाहनांची गर्दी असल्यामुळे लवकरात लवकर इथे प्रकाश व्यवस्था केली जावी अशी मागणी होतीये. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढलेली गर्दी नियंत्रणासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान 18 अतिरिक्त विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत. ही विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस इथून रात्री 10:15 वाजता सुटणार आहे. रेल्वेची सामाजिक बांधिलकी सर्वाधिक महत्त्वाची असल्यामुळे रेल्वेचं खासगीकरण केलं जाणार नाही अशी ग्वाही केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. रेल्वे क्षेत्राचं अत्याधुनिकीकरण होत असून विशिष्ट ध्येय ठरवून कामं पूर्ण केली जात असल्याचं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. कोरोना निर्बंध मागे घेतल्यानंतर कोल्हापुरात फुटबॉल सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. तालीम मंडळ आणि शिवाजी तरुण मंडळ यांच्यात झालेल्या सामन्याला मोठ्या संख्येनं प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. शाहू स्टेडियमवरती हे सामने झाले. वसई विरार शहराला जोडणाऱ्या महामार्गावर विविध प्रकारच्या अपघाताच्या घटना समोर आल्या आहेत. विशेषतः अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी या घटनांचे प्रमाण अधिक असून मागील 3 वर्षात महामार्गावरील अपघात प्रवण क्षेत्रात 249 अपघाताच्या घटना घडल्या आहेत. यात 148 प्राणांतिक अपघात तर 101 गंभीर अपघात घडले आहेत. जड वाहनांना शहरामध्ये प्रवेशबंदी असतानाही नांदेडमध्ये या वाहनांची वर्दळ दिसून येते. शहरातील देगलूर नाका भागात जड वाहनांना प्रवेश दिला जातो आणि शहरातील मुख्य रस्त्यावरतीच ट्रक आणि 4 चाकी वाहनं पार्क केली जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. योगी आदित्यनाथ आज सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यासह ते राज्याचे पहिले मुख्यमंत्री बनतील जे 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा राज्याची सत्ता हाती घेतील. दुपारी 4 वाजता ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. योगी आदित्यनाथ यांचा लखनौच्या एकना इंटरनॅशनल स्टेडियमवरती मुख्यमंत्रीपदाची शपथ आणि हा सोहळा होणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण पाठवण्यात आली आहेत. या कार्यक्रमासाठी 200 अतिमहत्वाच्या व्यक्तींची यादी करण्यात आली. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, मुलायमसिंग यादव, बसपा अध्यक्ष मायावती यांच्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही आमंत्रण देण्यात आलंय. हिजाबच्या संदर्भात कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या याचिकांवरती तातडीनं सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. वर्गात हिजाब घालण्याची परवानगी मागणाऱ्या याचिका फेटाळून लावताना हिजाब ही इस्लाममधील आवश्यक धार्मिक प्रथा नसल्याचं उच्च न्यायालयानं सांगितलं होतं. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवरती जोरदार टीका केली. विधानसभेत बोलताना त्यांनी पुन्हा एकदा भाजपवरती जोरदार निशाणा साधला. केजरीवालांच्या भाषणात भाजप आणि काँग्रेस हे 2 पक्ष निशाण्यावरती होते. दरम्यान दिल्लीतील 3ही महापालिकांच्या विलिनीकरणावरून केजरीवाल यांनी भाजपवरती तोफ डागली. इयत्ता 10वी आणि 12वी बोर्डासह इतर महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यानच्या तणावावरती मात करण्याचा मंत्र देताना दिसणार आहेत. ही चर्चा आता 1 एप्रिल रोजी नवी दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियमवरती होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांचाही सहभाग असणार आहे. काश्मीरी पंडितांना न्याय मिळावा यासाठी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यात आले. 1989 आणि 1990 मध्ये काश्मीरी पंडितांच्या नरसंहाराची चौकशी करण्याचे आदेश देण्याची मागणी करणाऱ्या याचिका फेटाळून लावणाऱ्या 2017च्या आदेशाचा पुनर्विचार करण्यासाठी
सर्वोच्च न्यायालयात एक उपचारात्मक याचिका दाखल करण्यात आली. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग सध्या भारत भेटीसाठी दिल्लीमध्ये आले. सुमारे 2 वर्षांपूर्वी पूर्व लडाखमधील संघर्षामुळे दोन्ही देशातील संबंध तणावाचे झाल्यानंतर या दोन देशांमध्ये सर्वोच्च पातळीवरती होत असलेली ही पहिलीच भेट आहे. वांग हे काबूलहून नवी दिल्लीला आले असून शुक्रवारी म्हणजे आज संध्याकाळी त्यांची परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याशी चर्चा होणार आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर काँग्रेसनं हल्लाबोल केलाय. पश्चिम बंगालमध्ये गेल्या महिन्यात 26 राजकीय हत्या झाल्या असून राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी पश्चिम बंगालमधील काँग्रेसनं केली आहे. आयपीएलवर दहशतवादी हल्ल्याचं सावट असल्याची अफवा पसरवली जाते असं स्पष्टीकरण गृह मंत्रालयाकडून देण्यात आलंय. तर वानखेडे स्टेडियमची रेकी झाली नसल्याची माहिती गृह मंत्रालयानं दिली. आयपीएलचा यंदाचा सीझन सुरू होण्याआधीच चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का बसलाय. 40 वर्षीय कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनी चेन्नईच्या कॅप्टन पदावरून पायउतार झालाय आणि धोनीऐवजी रवींद्र जडेजा आता चेन्नईचं नेतृत्व करणार आहे. यावेळीही चेन्नईची कमान रवींद्र जडेजाच्या हाती असेल. जसप्रीत बुमराहच्या नावावर आयपीएलच्या कारकिर्दीमध्ये एक वाईट विक्रम नोंदवला गेलाय. जसप्रीत बुमराहनं आयपीएलमध्ये 106 सामने खेळलेत. त्यामध्ये त्यानं 27 नो बॉल टाकलेत. तर आतापर्यंत इतके नो बॉल टाकणारा जसप्रीत पहिल्या क्रमांकाचा खेळाडू आहे. किदंबी श्रीकांतनं स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीची उपउपांत्यपूर्व फेरी गाठलेली आहे. फ्रान्सच्या ख्रिस्टो पोपोवचा पराभव करत श्रीकांतनं विजय मिळवला आणि पुढील फेरीत श्रीकांतची द्वितीय मानांकित डेन अँडर्स अँडसेनची लढत होणार आहे. मुंबईमध्ये 30 मार्चपासून राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा दादरच्या खालारी विसा ओसवाल समाज सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली आहे. सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्रात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. 30 मार्च ते 3 एप्रिल या दरम्यान खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेमध्ये नामांकित खेळाडूंचा सहभाग असणार आहे. 2022च्या अखेरीस मलेशियामध्ये होणाऱ्या जागतिक कॅरम स्पर्धेच्या दृष्टीनं ही स्पर्धा अतिशय महत्त्वाची असणार आहे. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिरनं सगळ्यांना काश्मीर फाईल्स पाहण्याचं आवाहन केलं. दरम्यान यावरती अभिनेता कमाल आर खान म्हणाला की आमिर खाननं आपण खरा देशभक्त असल्याचं सिद्ध केलं. त्याची पत्नी म्हणाली होती की देशामध्ये भीती वाटते, देश सोडून जाऊया. भाईनं पत्नी सोडली पण देश सोडला नाही. केआरकेच्या या ट्विटवर काही नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल देखील केलंय. कंगनाला असतील कामं पण तिला हे विसरून चालणार नाही की ती या प्रकरणात आरोपी आहे अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयानं अभिनेत्री कंगना रनौतला सुनावलं. जावेद अख्तर यांच्या बदनामी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या दरम्यान कोर्टानं अभिनेत्री कंगना रनौतला सुनावलं.